हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. नुकतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली. त्याच निमित्ताने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ऐकतोय. चला तर मग आजचं विचारधन ऐकूया. लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे हुकुमशाही आणि माणसात भेद मानणारी संस्कृती. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार होता. मित्रांनो, आपण दिनविशेष हे सत्र ऐकत असतो. या सत्राअंतर्गत आपण काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेत असतो. सोबतच जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना, अशा घटना ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत. आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 15 एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात. मित्रांनो, 15 एप्रिल हा दिवस जागतिक कला दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी 15 एप्रिल रोजी कलात्मक निर्मिती आणि समाज यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी जागतिक कला दिन साजरा केला जातो. कलात्मक अभिव्यक्तींच्या विविधतेबद्दल अधिक जागरूकतेसाठी प्रयत्न होतात आणि कौशल्य विकासासाठी सर्व क्षेत्रातील कलाकारांच्या योगदानावरही प्रकाश टाकला जातो. जागतिक कला दिन हा ललित कलांचा आंतरराष्ट्रीय उत्सव असून आंतरराष्ट्रीय कला संघटनेने जगभरात सर्जनशील कृतीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस जाहीर केला आहे. ग्वाडलजारा येथील आंतरराष्ट्रीय कला संघटनेच्या 17व्या कला महासभेत 2012 मध्ये पहिला उत्सव साजरा करून 15 एप्रिलला जागतिक कला दिन म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाचे प्रायोजक तुर्कीच्या बेदरी बायकाम यांनी केले होते आणि रोझा यांच्या सहस्वाक्षरीने होते. मेक्सिकोच्या मारिओ बरिलो वेलेस्को, फ्रान्सच्या ॲनी पोर्नी, चीनच्या लिऊ डावे, सायप्रसचे क्रिस्टोस सायमोनॉइड्स, स्वीडनचे अँडर्स लिडेन, जपानचे कान इरी, स्लोवाकियाचे पावेल क्रॅल, मॉरिशसचे देव चौडोमन, नॉर्वेचे हेल्डे रोक्सकोन हे महासभेने एकमताने मान्य केले. लिओनार्दो दा विन्सीच्या वाढदिवसाच्या सन्मानार्थ या तारखेचा निर्णय घेण्यात आला. जागतिक शांतता, अभिव्यक्ती, स्वातंत्र्य, सहिष्णुता, बंधुता आणि बहुसांस्कृतिकता तसेच इतर क्षेत्रात कलेचे महत्त्व यांचे प्रतीक म्हणून लिओनार्दो दा विन्सी यांची निवड झाली. चला तर मग आता वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1469 साली शीख धर्माचे संस्थापक पहिले गुरु नानक देव यांचा जन्म झाला. यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या ननकाना साहिब या ठिकाणी झाला होता. त्यांचा मृत्यू 22 सप्टेंबर 1539 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1673 मध्ये मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोल खान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली. 1894 मध्ये सोव्हिएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 11 सप्टेंबर 1971 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1912 साली RMS टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले. टायटॅनिक या जहाजाविषयी सांगायचं झाल्यास, टायटॅनिक हे जहाज कधीच बुडू शकत नाही असा त्याच्या निर्मात्यांचा दावा होता. एका हिमनगाला धडकून टायटॅनिक समुद्राच्या तळाशी गेले. जवळपास 100हून अधिक वर्षानंतरही टायटॅनिक बाबत सगळ्यांच्याच मनात उत्सुकता आहे. आजही अनेक जण समुद्राच्या तळाशी जाऊन टायटॅनिकचे अवशेष पाहून येतात. टायटॅनिक या जहाजाविषयीच्या थोडक्यात काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. टायटॅनिक हे त्या काळचे सर्वात मोठे प्रवासी वाहतूक करणारे जहाज होते. त्याची लांबी तब्बल 289 मीटर्स इतकी होती. आणखी एक विशेष बाब म्हणजे त्या काळातील एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणारी ती जगातील सर्वात मोठी मानवनिर्मित वस्तू होती. टायटॅनिकची बांधणी करण्यासाठी 3000 लोक मेहनत करत होते. हे जहाज पूर्ण करण्यासाठी 3 वर्ष लागली. अधिकृत आकडेवारीनुसार टायटॅनिकवर 2225 लोक प्रवास करीत होते. त्यात 1317 प्रवासी होते तर 908 लोक जहाजाचे कर्मचारी होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एवढ्या लोकांपैकी फक्त 713 जणांचे जीव वाचवण्यात यश मिळाले. या जहाजात टायटॅनिकच्या पहिल्या वर्गाच्या तिकिटाची किंमत आजच्या हिशोबाने पाहिली तर ती दरडोई 90,000 युरो इतकी महाग होती.
आजच्याच दिवशी 1912 साली RMS टायटॅनिक जहाजाचा कप्तान एडवर्ड जे स्मिथ यांचं निधन झालं होतं. त्यांचा जन्म 27 जानेवारी 1850 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1980 साली फ्रेंच लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते पॉल सार्त्र यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 21 जून 1905 रोजी झाला. 1794 मध्ये पंडित कवी मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ मोरोपंत यांचं निधन झालं. हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्य परंपरेतील श्रेष्ठ कवी होते. ते मुक्तेश्वर, वामन पंडित, रघुनाथ पंडित आणि श्रीधर यांचे समकालीन पंडित कवी होते. 1901 साली अजय मुखर्जी भारतीय राजकारणी यांचा जन्म झाला. ते 3 वेळा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाले आहेत. 1893 साली चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक नरहर रघुनाथ तथा न.र. फाटक यांचा जन्म झाला. हे मराठी प्राध्यापक, प्रकांड पंडित, पत्रकार, चरित्रलेखक, इतिहास संशोधक, मराठी संत वाङ्मयाचे चिकित्सक व साहित्य समीक्षक होते. न.र. फाटके हे 1937 साली विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. हैदराबाद येथे 1947 साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू 21 डिसेंबर 1979 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1922 साली गीतकार हसरत जयपुरी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 17 सप्टेंबर 1999 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1912 साली उद्योजक व वेदाभ्यासक मल्हार सदाशिव तथा बाबूराव पारखे यांचा जन्म झाला. त्यांनी राम यशोगाथा हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात पारखे यांनी ज्या भृगुतमांना वैदिक वाङ्मयात अर्थवान म्हटले आहे, त्या भार्गवांचा प्रभाव ॲसिरिया, बॅबिलोनिया, सुमेरिया, ॲनाटोलिया, मिसर या प्रदेशातही असल्याचे म्हटले आहे. त्यांचा मृत्यू 13 जानेवारी 1997 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1963 साली भारतीय क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांचा जन्म झाला. 1932 साली कवी सुरेश भट यांचा जन्म झाला. हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्य प्रकार रुजवला. त्यामुळे त्यांना गझल सम्राट असे मानाने संबोधले जाते. त्यांचा मृत्यू 14 मार्च 2003 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1452 रोजी इटालियन चित्रकार, संशोधक, गणिततज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ लिओनार्दो दा विन्सी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 2 मे 1519 रोजी झाला. 2013 साली संत साहित्याचे अभ्यासक रा करंदीकर यांचं निधन झालं. मराठी ज्ञानकोशाच्या संपादनाचे कामही डॉक्टर करंदीकरांनी केले आहे. डॉक्टर करंदीकर यांच्या अनेक ग्रंथांचे हिंदी, इंग्रजी, कन्नडसह अन्य भाषांमध्ये रूपांतर झाले आहे. साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या इंडियन मास्टरपीस या संपादित ग्रंथात ज्ञानदेव तुकारामांवर करंदीकरांनी लिहिलेल्या इंग्रजी लेखांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यांचा जन्म 27 ऑगस्ट 1919 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1707 साली स्विस गणिततज्ञ लिओनार्ड ऑयलर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 18 सप्टेंबर 1783 रोजी झाला. 1990 मध्ये हॉलिवूड अभिनेत्री ग्रेटा लेविसा गुस्ताव्हसन उर्फ ग्रेटा गार्बो यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 18 सप्टेंबर 1905 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1892 साली जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना करण्यात आली. 1741 साली चित्रकार, निसर्ग वैज्ञानिक व सैनिक चार्ल्स विल्सन पिल अमेरिकन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 22 फेब्रुवारी 1827 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1865 रोजी अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची जॉन बूथ याने हत्या केली. त्यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1809 रोजी झाला. 1997 मध्ये मक्केपासून 6 किलोमीटर अंतरावरील मिना, सौदी अरेबिया येथे हज यात्रेकरूंच्या तंबूला आग लागून किमान 300 जण मृत्युमुखी पडले. 1998 साली कंबोडियातील 20 लाख नागरिकांच्या हत्याकांडास जबाबदार असणारा खमेर रूजचा नेता पॉल पॉट यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 19 मे 1925 रोजी झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं
वाटलं ते आम्हाला नक्की कळवा। त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880। सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र पुन्हा पुन्हा ऐकू शकता किंवा पाहू सुद्धा शकता आणि या महत्त्वाच्या घटनांची नोंद सुद्धा करून ठेवू शकता। त्यासाठी तुम्हाला फक्त आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब करावं लागणार आहे। आमच्या YouTube चॅनलचं नाव आहे स्पेक्ट्रम अकॅडमी। चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते। पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी।